आज मी बनवणार आहे मिक्स कडधान्याचा भात। इथे मी घेतला आहे चिरून घेतलेला कांदा, बटाटा आणि टोमॅटो। त्यानंतर घेतले आहेत 3 ते 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घेतली आहे, 7-8 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत आणि इथे मी मिक्स कडधान्य घेतले। कडधान्य मिक्स जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये काळे वाटाणे आणि पावटे मी नाही घेत, कारण ते भातात पटकन शिजले जात नाहीत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। शेंगदाणे घेतले आहेत, कोलम तांदूळ वापरते मी याच्यासाठी, ते घेतले आहेत। अख्खा मसाला आहे, त्यानंतर मीठ घेतला आहे। अख्ख्या मसाल्यामध्ये मी दालचिनी, लवंग आणि मिरी हे 3च वस्तू वापरते। तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही तेजपत्ताही घालू शकता। मी कधी-कधी जर मसाले भात वगैरे बनवला तर मी तेजपत्त्याचा वापर करते। यामध्ये मी ॲक्च्युअली घ्यायला विसरली आहे, तुम्ही तेजपत्ता यामध्ये ॲड करू शकता। आता मी इथे कुकर ठेवला आहे, कारण हा भात आपल्याला कुकरमध्ये डायरेक्ट करून घ्यायचा आहे। मी भात वगैरे शिजवून घेतला नाही, आपण डायरेक्ट कुकरला भात लावून घेणार आहोत। आता मी इथे तेलावरती जो गरम मसाला होता अख्खा तो घातला आहे, राई घालून घेतली आहे, त्यानंतर जिरं घातलं आहे। आता इथे मी घालून घेणार आहे हिरवी मिरची, त्यानंतर मी घातला आहे कढीपत्ता। आता मी इथे जो कापून घेतला चिरून घेतलेला जो कांदा आहे तो घालून घेतला आहे। सो आता कांदा चांगला आपल्याला तेलावर परतवून घ्यायचा आहे, थोडा गुलाबी होईपर्यंत। कांदा नरम व्हायला हवा। त्यानंतर आपण जेव्हा कांदा नरम झाला, एक गुलाबी छान रंग आला, त्यानंतर मी त्यामध्ये ॲड केला आहे टोमॅटो। इथे मी कांदा टोमॅटो पुन्हा एकदा चांगला परतून घेणार आहे तेलावरती। छान असा कांदा टोमॅटो नरम झाला की मी त्यावरती घालणार आहे बटाटा। जे मी बटाटा थोडाच घेतला, कारण आमच्याकडे जास्त कोणाला बटाटा आवडत नाही, पण एक भात म्हटला की बटाट्याचे तुकडे हवेत थोडा छान लागतो, म्हणून मी घातला आहे। त्यानंतर थोडेसे शेंगदाणे आणि जे कडधान्य आहे ते मी घालून घेणार आहे। सो आता हे मी सगळं कांदा टोमॅटोवर परतवून घेतलं आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत सगळे मसाले। सगळ्यात आधी कांदा टोमॅटोवर कडधान्याला थोडंसं मीठ लागावं म्हणून मीठ घालून घेते। त्यानंतर आपण लाल तिखट घालून घ्यायचं आहे। त्यानंतर घालणार आहोत हळद। आता तुम्हाला घालून घ्यायचं आहे यावरती मालवणी मसाला। आता बघू शकता मी सगळे यावरती परतवून घेणार आहे। तुम्हाला यामध्ये जर गरम मसाल्याची पावडर ॲड करायची असेल तर तुम्ही करू शकता। त्यानंतर इथे मी बारीक कापून लसूण घेतली आहे, ती घालून घ्यायची आहे। मी गरम मसाल्याची पावडर नाही वापरत, कारण मी गरम मसाला अख्खा जो मसाला आहे तो मी घालून घेतला आहे, म्हणून मी नाही वापरली पावडर। सो आता इथे मी तांदूळ जे धुवून घेतलेत ते मी घातलेत, तुम्ही बघू शकता। त्यानंतर थोडंसं याला एक थोडी उकळ आली की आपण त्यामध्ये घालणार आहोत मीठ। नंतर घालायची आहे आपल्याला थोडी चवीनुसार कोथिंबीर। मला प्रत्येक जेवणात कोथिंबीर आवडते, सो मी घालतेच। त्यानंतर जेव्हा तुम्ही कुकरला शिटी करायला जाता, जेव्हा तुम्ही एखादा भात बनवता कुकरमध्ये, तर तुम्हाला कोणतीही गोष्ट पहिल्यांदा एक उकळी काढून घ्यायची, जेणेकरून शिटी होताना बाहेर येत नाही काही। सो आता इथे मी 2 शिट्या करून घेतल्या आणि भात छान रेडी झाला आहे। सो तुम्ही नक्की हा भात ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा। बाय।